जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्याला मध्यरात्रीच्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे। पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक गावांमधील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विजेचे खांबही आडवे झाले आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी तहसील प्रशासन व कृषी विभागाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। तसेच खंडित वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही आमदारांनी दिले। 4च्या सुमारास अतिशय जोराचा वादळ आलं। त्या वादळामध्ये जवळपास 100 शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। विशेष करून गोमावल असेल, तावसा असेल, दुकनखेडा असेल, वरती विष्णापूर या भागाच्या शेतकऱ्यांचे केळीचे खांबे होते ते त्या वादळामुळे कोसळले आणि ते आता पूर्ण शहराला घासा गेले। वरच्या साईडला म्हटलं 17 सेंटपासून तर तिकडे पीक नसतो, पण जोराच्या पावसामुळे जोराच्या हवेमुळे तिथे इलेक्ट्रिकचे पोलसुद्धा पडले। आम्ही आता शेतीला भेट देऊन आलो। माझ्यासोबत तहसीलदार थोरात साहेब, कृषी अधिकारी सावंगे सुद्धा होते आणि पंचनामे सुरू झाले। शासनाच्या ज्या नियमानुसार, केंद्राच्या नियमानुसार त्यांना जी मदत द्यायची असते ती मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे शासनच शेतकऱ्यांचं शासन आहे। दुर्दैवाने वादळ हे आपल्याकडे आता तिसऱ्यांदा येतं। तिसऱ्यांदा आलेल्या वादळामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। अतिशय वाईट वाटतं की आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निघून जातो आहे। पण आम्ही सांगितलं अधिकारी वर्गांना की कोणाचंही पंचनामा ज्याचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करायला लावा, कोणी सुट्टा कामा नये आणि यादी ग्रामपंचायतच्या कार्यालयावर लावा, जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नाव नसेल तर तो इमिजिएट तहसीलदारांशी किंवा कृषी अधिकारी साळुंखे साहेबांशी संपर्क साधे आणि त्याचं जो नुकसान झालं ते नुकसानीचा पंचनामा झाल्यावर त्याला ज्या शासनाच्या वतीने दिला जाणारा जो मदत असते ती आणि विमा कंपनी या सर्वांकडनं जी मदत भेटेल ती मदत भेटवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू।